आणखी एक नवीन दिवस माहेरामधला आणि आजची सुरुवात दिवसाची काहीची वेगळी झालेली आहे, छान झालेली आहे। इकडे सरा सुद्धा रेडी झालेली आहे आणि मी आज छान तयारी केली। ओके, सो छान अशी तयारी मी केलेली आहे। हेअर वॉश केलेला आहे, उशिराच उठलो आणि ऑक्सिडाइजचे कानातले घातलेले आहेत। हे नवीन माझं काय म्हणतात त्याला, मंगळसूत्र छोटंसं, हे पण ऑक्सिडाइजचंच आहे सिल्वरमध्ये। तर ते वेअर केलेलं आहे, जरा मॅचिंग केलेलं आहे आणि मस्तपैकी तयारी केलेली आहे। आता जाऊ आपण बाहेर, कारण आज स्वयंपाक इकडे नाही बनणार आहे, किचनमध्ये बाहेर बनणार आहे। सो तुम्हाला सरप्राईज, मला पण सरप्राईज। ॲक्च्युली मम्मीने, आम्ही झोपेतून उठलो आणि मम्मी म्हटली चला 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 बाहेर चला आणि बघा काय आहे। मम्मीने मस्त अशी चूल बनवलेली आहे, सकाळी सकाळी लेपली पूर्ण ती चूल, म्हणजे यूज नाही करत ती, म्हणजे नसते इथं चूल, बट आज केलेली आहे। मस्त होत आहेत का? पहिलंच आहे ना, जास्त तापले ना, कमी कर डाळ। तर असा आजचा बेत आहे, मस्तपैकी चुलीवरचे घावणे, चिकन आणि घावणांचा बेत आहे। आज तांदळाचे घावणे असतात बिरडे। तर आता मी इथे बसते आणि मम्मीची शूटिंग घेते जरा। सो मम्मीनी आज सकाळी सकाळी आम्हाला अशा प्रकारे सरप्राईज दिलं। माझ्यासाठी सरप्राईज होतं, तुमच्यासाठी सरप्राईज होतं, कारण मी दरवेळेस मम्मीला म्हणत असते की चूल करूया, म्हणजे आम्ही करतो तशी, बट आत्ता म्हणजे 1-2 वर्षात तर म्हणजे मी जेव्हा गेली होती तेव्हा नव्हती केली। आणि चुलीवरचं जेवण म्हणजे कोणताही पदार्थ असू द्या, आता हे आम्ही घावण बनवतोय, घावणे किंवा घावण धिरडे असं म्हणतात, तांदळाच्या पिठाचे असतात हे। तर अतिशय उत्तम लागतात, म्हणजे चिकन मटन कोणत्याही भाजीबरोबर, पण चिकन मटन बरोबर स्पेशली छान लागतात। तर ते मम्मी बनवते आणि स्पेशल पदार्थ आहे हा कोकणातला, आणि तो जर चुलीवर केला, सोबतच हा जो तवा आहे त्याला काईल म्हणतात। तर एक स्पेशल असते ती काईल म्हणून, जाड असा तवा असतो तो, तर त्यावर या गोष्टी बनवल्या जातात, हे घावण वगैरे। तर त्याची टेस्ट अप्रतिम असते, आम्हाला तर खूप आवडते, म्हणजे सगळ्यांनाच आवडते माझ्या घरातल्यांना, आणि कोकणात हा पदार्थ बनवतातच जास्तीत जास्त। तर तो मम्मी बनवते आणि तिने सकाळी उठून 6 वाजता ते माती वगैरे आणून सगळं लेपली, चूल व्यवस्थित केली। जिकडे आमचा वॉशिंग एरिया आहे ना त्याच्या बाजूला तिने ती व्यवस्थित मोठीच्या मोठी अशी लाल मातीची चूल बनवलेली आहे आणि तो फीलच एकदम वेगळा येतो। आणि मग माझं आवरलं वगैरे, म्हणते मग चल बाहेर, आता तुझ्यासाठी काहीतरी बनवलं आहे। पाहिलं तर हे, तर म्हटलं चला याचं तर म्हणजे शूट झालंच पाहिजे आणि तुमच्याशी ते शेअर करायलाच हवं। तर तिने मग केले आणि काही मी केले घावण, आणि नंतर मग चिकनची भाजी त्यावर गरम करायला ठेवली। ॲक्च्युली पूर्णपणे नाही केली चुलीवर, बट बनवलेली होती भाजी, ती गरम करायला त्यावर ठेवून दिली। त्याचा जो स्वाद असतो ना, जो चुलीची राख असते किंवा जो धूर असतो, तो त्या पदार्थांमध्ये जेव्हा मिक्स होतो ना, तेव्हा त्या पदार्थांची कोणतीही भाजी करा त्याची चव अगदीच अप्रतिम लागते आणि वेगळी लागते। तर कधीतरी हा अनुभव घ्यायला काही हरकत नाही आहे। अर्थात आता माझं इकडे जे घर आहे माहेरचं, ते असं बैठं घर आहे, आजूबाजूला भरपूर जागा आहे, झाडं वगैरे मम्मीने भरपूर लावून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे या गोष्टी करायला जागा मिळते। फ्लॅटमध्ये तर आपल्याला या सगळ्या गोष्टी नाही करायला मिळत, बट तिकडे आहे, तर लकी आहोत आम्ही, आणि या गोष्टी मग आम्ही त्याचा आनंदही घेतो। म्हटलं चला आता आपण करतोय शूट, तर तुमच्याशी ते शेअर करू। तर काही घावणे मग मी पण केले मस्तपैकी असे आणि एन्जॉय केलं। फक्त इकडे शूट करताना ना ॲक्च्युली मी रील्स बनवत होते, त्याच्यामुळे मोबाईल उभा धरला गेला स्वराकडून। तर व्लॉग जसा आपण शूट करतो आडवा मोबाईल धरून, तसा नाही केला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय। तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, बट छान वाटतंय।
मस्तपैकी असे पांढरे शुभ्र घावणे तांदळाचे रेडी झालेले आहेत रुमालासारखे मस्त मस्त. आम्हीच खाऊन बघू कसे आहेत ते. चुलीवरचं एक आयटम आपला रेडी झालेला आहे आणि दुसरं इकडे चिकनची भाजी मस्तपैकी देत. सकाळी 12 वाजले. जा वाडा चला.